एक शिकारी होता। तो नियमित शिकार करायला जंगलात जायचा। नियमित शिकार घेऊनच घरी परतायचा। एकदा त्याने एक कुत्रा आणला। तो कुत्रा शिकारीत फारच पटाईत होता। एकदा शिकाऱ्याने कुत्र्याला आपल्यासोबत शिकारीला नेले। शिकारी तळ्याजवळ आला। तलावात त्याला काही बदके दिसली। तेव्हा शिकाऱ्याने कुत्र्याला बदकाला धरण्यासाठी तलावाजवळ सोडले। पण आश्चर्याची गोष्ट ही घडली, कुत्रा पाण्यावरून चालू लागला। हे पाहून शिकाऱ्याला फार आश्चर्य वाटले आणि तो हैराण झाला की हा कुत्रा पाण्यावर कसा चालत असेल। हे पाहून त्याला हे आश्चर्यही झाले आणि आनंदही झाला। तेव्हा त्याने विचार केला की हे आश्चर्य तो आपल्या मित्राला दाखवेल, तेव्हा तो देखील हैराण होईल आणि त्याचे रिॲक्शन काय असेल हे सुद्धा जाणून घेता येईल। एके दिवशी शिकाऱ्याने त्याच्या मित्राला पण बदकाच्या शिकार करण्यासाठी बोलावले। त्या शिकाऱ्याने आपल्या कुत्र्याच्या मदतीने खूप काही बदकाची शिकार केली, कारण की तो कुत्रा पाण्यावरून चालायचा। जेव्हा त्या शिकाऱ्याच्या मित्राने पाण्यावरून चालणाऱ्या कुत्र्याला पाहिले, तेव्हा त्याने शिकाऱ्याला काहीच म्हटले नाही ना, तर तो हैराण झाला। तो एकदम शांतच राहिला। शिकारी आपल्या मित्राचं रिॲक्शन पाहणार होता, पण असं काहीही झालं नाही। खूप साऱ्या बदकाच्या शिकारीनंतर शिकारी आणि त्याचा मित्र घरी परत गेले। तर शिकाऱ्याने आपल्या मित्राला विचारले, काय तुला माझ्या कुत्र्यातून काही विशेष पाहायला मिळेल? त्याच्या मित्राने म्हटलं, हां, मला तुझ्या कुत्र्यातून एक विशेष गोष्ट दिसली। तेव्हा शिकाऱ्याने त्याला विचारले, कोणती विशेष गोष्ट दिसली? त्याच्या मित्राने त्याच्याकडे पाहत उत्तर दिले, मला दिसले की तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही आणि तो पोहायला कधी शिकू शकत नाही। ही तुझ्या कुत्र्यात खूप मोठी कमतरता आहे। हे ऐकून शिकारी हैराण होऊन एकसारखे त्याच्याकडे पाहत राहिला। या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की आपण या जगात काहीही केलं, किती उत्तम केलं किंवा सर्वांपेक्षा वेगळं काही केलं तरी लोक ही काही ना काही कमी काढतच असतात। इतिहासमध्ये असे खूप काही लोक होऊन गेली ज्यांनी खूप मेहनतीने महान झाले, परंतु आजही बरीच लोक त्यांना शिवी देतात, त्यांच्यात कमी काहीतरी शोधतातच। तेव्हा लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचे नसते, कारण आपण त्यांना किती स्वादिष्ट भोजन